नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण भूगोल विषयाची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा। 4 गुणांसाठी 4 विधाने पूर्ण करायची आहे। 1. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची सरासरी लोकसंख्या घनता टिंबटिंब व्यक्ती प्रति चौ किमी होती। त्याचा क पर्याय बरोबर आहे 382। दुसरे विधान, ब्राझीलचा नागरीकरणाचा वेग टिंबटिंब दशकानंतर मंदावला आहे। त्याचा अ पर्याय आहे 1960। तिसरे विधान, भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा टिंबटिंब स्वरूपाची आहे। त्याचा अ पर्याय आहे विकसित। चौथे विधान, ब्राझीलचे अति पश्चिमेकडील ठिकाण टिंबटिंब हे आहे। त्याचा क पर्याय आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। व्हिडिओ पॉज करून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। 1. भारताचे दक्षिण टोक, त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे इंदिरा पॉइंट। 2. ब्राझीलमधील पूर्वेकडील उच्चभूमी, त्याचा 6वा पर्याय बरोबर आहे अजस्र कडा। 3. गंगा नदीचा उगम, त्याचा 1 पर्याय बरोबर आहे गंगोत्री। आणि 4. अमेझॉन नदीचा उगम, त्याचा 3रा पर्याय बरोबर आहे गियाना उच्चभूमी। म्हणून त्या ठिकाणी आपण 4, 6, 1, 3 क्रमांक लिहून घेतलेले आहेत। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 प्रश्न दिलेले आहेत। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे 4 गुणांसाठी लिहायची आहे। प्रश्न पहिला, भारतात लोकसंख्येचे वितरण कसे आहे? उत्तर, भारतात लोकसंख्येचे वितरण दाट आहे। 2. ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्त्या कोणी निर्माण केल्या? मी इथे शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे। तिसरा प्रश्न, भारत व ब्राझील यापैकी कोणत्या देशाचे दरडोई उत्पन्न कमी आहे? त्याचं उत्तर आहे भारत। चौथा प्रश्न, ब्राझीलमधील कोणती दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे? पॅराना दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे। 5वा प्रश्न, भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात? भारतातील पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात। प्रश्न चौथा अ, नकाशा आराखड्यात दिलेली माहिती भरा व सूची द्या। कोणतेही 4 गुणांसाठी एकूण 6 घटक दिलेले आहे। तुम्हाला भारताच्या नकाशा आराखड्यात या 4 गोष्टी दाखवायच्या आहेत आणि सूची तयार करायची आहे। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, खालील नकाशाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। या ठिकाणी नकाशा देण्यात आलेला आहे। ब्राझील लोकसंख्या वितरणाचा हा नकाशा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न बघा। 1. या नकाशात वितरणाची कोणती पद्धत वापरली आहे? उत्तर, या नकाशात वितरणाची टिंब पद्धत वापरली आहे। दुसरा प्रश्न, उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येचे राज्य सांगा। उत्तर आहे पारा। तिसरा प्रश्न, लोकसंख्येचे अतिदाट वितरण असणारा कोणताही एक प्रदेश राज्य सांगा। उत्तर लिहिलेलं आहे साओ पाउलो। चौथा प्रश्न, नकाशात किनारी प्रदेशात लोकसंख्या कशी आहे? उत्तर आहे दाट आहे। आणि पुढे 5वा आणि 6वा प्रश्न देण्यात आलेला आहे। कोणतेही 4 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। 4 प्रश्न दिलेले आहेत। कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत 6 गुणांसाठी। म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क मिळतील। त्यापैकी आपण पहिला प्रश्न, भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते। आणि दुसरा प्रश्न, जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात
या प्रश्नांचे उत्तर पाहू। पहा प्रश्न 5व्यातील पहिल्याचे उत्तर। आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात कारण प्रश्न 6वा अ, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। भारत व ब्राझील नागरी लोकसंख्या टक्के। 6 गुणांसाठी आहे। जोड स्तंभालेख 3 गुणांसाठी काढायचा आणि जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे 3 गुणांसाठी लिहायची। पहिला प्रश्न, भारताची 2017ची नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 32.8%। दुसरे, कोणत्या देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे? ब्राझील या देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे। आणि तिसरा प्रश्न, दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल काय दर्शवतो? त्याचं उत्तर पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल हे दर्शवतो की 2015 मध्ये भारताची टक्केवारी 32.1% होती व ब्राझीलची 84.7% होती, तर 2016 मध्ये थोडी वाढली आहे, असे 2017 मध्ये सुद्धा वाढली आहे। दोन्ही देशांचा कल हेच दर्शवतो की प्रत्येक वर्षी कल व टक्केवारी वाढत असते। किंवा त्याला और प्रश्न दिलेला आहे। प्रश्न 6वा आ, खालील आलेखाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। त्या ठिकाणी आलेख उमटलेला नाहीये। भारत व ब्राझील साक्षरता प्रमाण, त्या आलेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहे। ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण 2001 मध्ये किती होते? या ठिकाणी एकूण 6 प्रश्न 6 गुणांसाठी विचारण्यात आलेले आहे। प्रश्न 6 मधील अ सोडवा किंवा आ प्रश्न पूर्ण करा। प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा। 8 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, भारताची लोकसंख्या वितरणाचे स्वरूप स्पष्ट करा। दुसरा प्रश्न, शिक्षकांनी तुम्हाला क्षेत्रभेटीचे नियोजन करायला सांगितले आहे, तर तुम्ही कशी तयारी करा। एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत। आपण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरे अभ्यासू। या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।